तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आमच्या गावातील महादेव टेकडे येथे दर्शन घेण्यासाठी. आणि आम्हाला 3-4 दिवसापासून ब्लॉग काढायचा होता, पण हिम्मतच होत नव्हते. आज आम्ही आलेलो आहे. तरी आपण गणपती मंदिरापासून सुरुवात करू आणि वर महादेव दर्शनासाठी जाऊ. माझ्यासोबत वैष्णव, हाय गाईज. भावेश आणि अरविंद पण आलेला आहे. तर चला आपण सर्वात पहिलं गणपतीचं दर्शन घेऊया. बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण टेकडीवर जाऊया दर्शनासाठी. भावेश आणि अरविंद खूप थकलेले आहे पायऱ्या चढून. बघू शकता, अरविंदला तर चालता पण येईना. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, 2 वर्षापूर्वी इथं काम चालू झालेलं होतं. अजून पण काम झालेलं नाही, पूर्ण काम चालूच आहे. तर चला आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ. आता आपण जी पिंड बघितली ती 2 वर्षापूर्वी नवीन आणलेली आहे. आणि आता आम्ही तुम्हाला जी पिंड दाखवणार आहे ती जुनी इथे स्थापन झालेली होती. ती याच डोंगरावर सापडलेली होती, म्हणून इथे हे मंदिर स्थापन झालं. तर मित्रांनो, यापूर्वी जे मंदिर होतं त्याचा माझ्याकडे एक जुना फोटो आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. इथे आमच्या गावातील मुलांनी क्रिकेट खेळण्यासाठी मैदान केलेलं आहे, हे बघू शकता. इथून खूपच भारी निसर्ग दिसत आहे. ही
आमची शिटी आहे, बघू शकता. तर मित्रांनो, टेकडीवर आमच्या गावातील मित्रांनी इथे भगवा ध्वज पण लावलेला आहे, हे बघू शकता. इथं बघू शकता अरविंद खूप थकलेला आहे. आम्ही डोंगर सगळा फिरून आलेलो आहे आणि आता आपण देवीच्या दर्शनासाठी टेकडीच्या पलीकडे जाऊ आणि देवीचे दर्शन घेऊ. भावेश खाली आलेला आहे, पण अरविंद ते अजून पण वरच आहे. अरविंदला खूप दम लागतो. मंदिर तुम्ही बघू शकता खालून. काम झाल्यावर आम्ही परत एक व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो, आम्ही मंदिरात आलेलो आहे खाली देवीच्या. तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. मित्रांनो, इथे खूप रम्य वातावरण आहे आणि मंदिराच्या बाहेर फळाचे आणि फुलाचे झाडे पण आहे. आपलं मंदिरात दर्शन झालेलं आहे. टेकडीच्याच बाजूला एक छोटंसं मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे, तेथे पण आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपले सर्व दर्शन झालेले आहे. तरी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तरी नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.